हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रात्रीच्या उरलेल्या भातापासून किंवा शिळ्या भातापासून पापड बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण रात्रीचा उरलेला भात जो असतो तो कुकरमध्ये तोडून घेतला आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून तो कुकरला शिजवून घेतला. रात्री तसं आपण शिजवलेलाच भात आहे. थोडं पाणी टाकूया. आणि आता आपण झाकण लावून घेऊया. पुढची रेसिपी तुम्हाला पुढे दाखवतो. आपण याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकून शिजवून घेतला हा शिळा भात. कुकरला आपण किती शिट्ट्या घेतल्या? कुकरला 3 शिट्या घेतल्या मी. तर एका शिटी घेणार होते पण जरा कोलम मिक्स होता ना त्याच्यामध्ये थोडा, म्हणून मी 3 शिट्या घेतल्यात. आणि बघा पाव चमचा थंड करून घेतला आपण आणि आता आपलं मिक्सर मध्येच काढून घेतलं. पाव चमचा आपण सोडा टाकतो सर्व पिठासाठी. ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. नंतरच टाकू. नंतर दाखव. राहू दे. मी तुम्हाला नंतर दाखवते. आता आपण हे मिक्सर मध्ये काय करायचंय? मिक्सरला लावून आणते. बारीक बारीक नाही पीठ करायचंय. एकदम पाणी लागलं तर टाकीन मी, लागलं तरच टाकीन, नाहीतर नाही. हे मिक्सर मध्ये मस्त फिरवून आणलंय बघा. एकदम पातळ बनवलंय पेस्ट सारखं. आपण पाव चमचा ह्याच्यामध्ये खायचा सोडा टाकतो. फक्त पापडकार वगैरे काही नाही टाकणार आहे, फक्त खायचा सोडा. मीठ सगळं टाकून झालं आहे आपलं. जिरा वगैरे काही नाही टाकणार. प्लेन पापड्या करणार आपण हे पापड. असं वगैरे की 2दा शिजला भात. काल आपण भात बनवला आणि आता परत शिजायला लावला. मिश्रण आपल्याला भरपूर ढवळून घ्यायचंय. झालं आपलं तयार. आता पापड्या टाकायला सुरुवात करूया आपण. हलकंसं थंड झालंय मिश्रण आपलं. एकदम गरम गरम आपण नाही टाकायचं प्लास्टिकवर. एक चमचा घेतला आपण पीठ आणि पसरवून घेऊया. आता एक एक पळी मिश्रण टाकून जाडच पसरवून घ्यायचंय. एवढ्या मिश्रणापासून माझे 50 पापड तयार झाले.
आपण एक दिवस पापड फॅनखाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 1-2 तासासाठी उन्हामध्ये ठेवले आणि आपले पापड सुकलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. दोन परात भरून आपले पापड रेडी झालेले आहेत. कडकडीत गरम तेलामध्ये अगदी 1-2 सेकंदात हा पापड तळून तयार होतो. तुम्ही बघू शकता किती छान पापड फुललं आहे. तुम्हाला जर ही पापडाची रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.